श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोणत्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला कोणते फळ मिळते हे आज थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात आपण वेगवेगळ्या झाडांची पूजा करतो. पुरातन काळात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांच्यामध्ये देवी देवतांचा वास आहे असे मानले गेले आहे. सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांच्या पूजनेने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. हिंदू धर्मात झाडांना देवासारखे पूजनीय मानले जाते आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर आता आपण पाहूयात की कोणकोणत्या झाडाच्या पूजनाने आपल्याला काय काय फळ मिळते. तुळस. ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही आणि त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते. तुळशीला आपण जेव्हा जल अर्पण करतो त्यावेळी आपल्याला ओम सुभद्राय नमः, ओम सुभद्राय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. रविवारी आणि एकादशीला आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत, कारण तुळशीला व्रत असते आणि रविवारी आपल्याला तुळशीला जलसुद्धा द्यायचं नाही आहे आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीच्या समोर दिवाही लावायचा नाही आहे. पिंपळ. हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आलेला आहे. याची पूजा केल्यामुळे शनी दोषापासून आपली मुक्तता होते. तसेच भगवान विष्णूंची आपल्यावरती सदैव कृपा राहते आणि आपल्याला जेव्हा पिंपळाला जल द्यायचं असेल त्यावेळी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि गुरुवार आणि शनिवार आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला लावायचा आहे. कडुलिंब. कडुलिंब या झाडाची पूजा केल्यामुळे पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारापासून मुक्ती मिळते आणि आपल्या घरात सुख शांती कायम राहते. वडाचे झाड. या वडाच्या झाड किंवा बरगद असेही म्हणतात वडाच्या झाडाला आणि ह्याची पूजा केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतान संबंधी सगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे झाड फारच पवित्र असं झाड आहे. या झाडाखाली आपल्याला शनिवारी आपल्याला सरसोच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या झाडाला जेव्हा आपण जल अर्पण करू तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे की त्या मंत्रामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तो मंत्र असा आहे: विश्वेश्वराय विश्वसंभवाय विश्वपतये गोविंदाय नमो नमः. विश्वेश्वराय विश्वसंभवाय विश्वपतये गोविंदाय नमो नमः. त्यानंतर आहे बेलाचं झाड. बेलाचं झाड. या झाडाचे पान आणि फळ हे महादेवाला अर्पित केले जाते. या झाडाची रोज पूजा केल्यामुळे नोकरीत बढतीचे योग लवकर येतात. तसेच अकाल मृत्यूपासून आपली रक्षा होत असते. या झाडाला जल अर्पण करताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सोमवारी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आहे आवळा. या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधी येणारी अडचण असते ती कधीच येत नाही. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
आवळ्याची झाडाची पूजा कार्तिक मासमध्ये करतात आणि कार्तिक मासमध्ये आवळ्याच्या झाडाला दीपदान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्यावेळेस कार्तिक मासमध्ये आवळ्याच्या झाडाची पूजा आणि दीपदान करणे ह्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा आवळ्याच्या झाडाला जल अर्पण कराल त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मनोकामना पूर्तीसाठी खूप महत्त्वाचा असा मंत्र आहे. ओम धात्रेय नमः, ओम धात्रेय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जेव्हा तुम्ही आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करत असाल. त्यानंतर आहे अशोक. अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहतं. एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते. आणि शुक्रवारी जर तुम्ही अशोकाच्या झाडाची मनोभावे पूजा करून जल अर्पण करून दिवा लावला तर तुमची मनोकामना ही खूपच लवकर पूर्ण होईल. त्यानंतर आहे शमी. तर शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळते. दसऱ्याच्या दिवशी या झाडाची खास करून पूजा केली जाते. तर तुम्हाला शनिवारी शमीच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात तुम्हाला 2 लवंग म्हणजे 2 लवंगाचे जोड तुम्हाला टाकायचा आहे. शमीची पानं ही शनिदेवाला आणि गणेशजींना सुद्धा आपण अर्पण करत असतो. त्यानंतर आहे लाल चंदन. तर सूर्याशी निगडीत गृहदोष दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या झाडाची पूजा विधिवत आपण केली पाहिजे आणि असे केल्याने नोकरीत प्रमोशन होण्याचे योग येतात. अशा प्रकारे ह्या अशा पवित्र झाडांची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. कारण ह्या सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. महाराज तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.